नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी यूट्यूब चॅनल। राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एक मोठी घडामोड घडताना दिसते आहे। पवार हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या मध्यस्थानी येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांशी कथित संपर्क केल्याच्या वृत्तांनी राज्याच्या राजकारणात एक नवा वाद उचलला जातोय। अशी चर्चा सुरू आहे की तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्या गटात सामील होण्यासाठी ऑफर दिली आहे। मात्र तटकरे यांनी या आरोपावर थेट नकार दिला असून त्यांच्या संपर्काचं त्यांनी खंडन केलंय। तथापि या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिकच गोंधळलेलं दिसतंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अजित पवार गटात शरद पवारांचे खासदार जाणार का? आणि पवार अर्थात शरद पवार सत्तेत सहभागी होणार का? चला तर जाणून घेऊया। या वादाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार जेव्हा मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते तेव्हा त्यांनी एक चांगलंच वळण घेतलं। सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू, पुढील 15 दिवसात तुम्हाला संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील असं पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यानं राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांचा हा धाडसी निर्णय आणि पक्षांच्या ध्येयविषयक असलेलं धोरण यामुळे राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना हे चांगलंच मोठं आव्हान ठरू शकतं अशी चर्चा आहे। शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अनेकांची स्थिती गडबडलेली आहे। शरद पवार असं म्हणाले की आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा आहेत। आम्ही सत्तेत जाण्यापेक्षा लढण्याचं आणि आमच्या ध्येयासाठी संघर्ष करण्याचं ठरवलंय। यासोबतच त्यांनी सांगितलं की पुढील 15 दिवसात पार्टीत मोठे बदल होणार आहेत आणि काही नवीन गती पक्षाला मिळणार आहे। 1999 मध्ये ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण झाली होती त्याच प्रकारे आजही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पवार यांच्या या विचारांनी त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे। त्याचवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांविषयी शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय। महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरे जाऊ असं ते म्हणालेत। या विधानावरून असं स्पष्ट होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या गटाच्या एकतेवर विश्वास ठेवतोय आणि आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा रचनात्मक निर्णय घेतला जाईल। मात्र या साऱ्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा आणि त्यासोबतच इतर राजकीय घडामोडी एक नवा वाद निर्माण करत आहेत। विशेषतः शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क करण्याची चर्चा जोर धरत असताना खासदार अमर काळे यांनी त्यात वेगळा दावा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार सोनिया दुहान नावाच्या एका व्यक्तीनं शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधला होता। हा मुद्दा एक नवा वाद निर्माण करत असला तरी तटकरे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये। राजकीय वर्तुळात या चर्चेच्या वादाच्या दृष्टीनं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे। त्यांनी असं सांगितलं की ज्या खासदारांना संपर्क झाला आहे त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकला जातो, परंतु त्यांचे खासदार 100% त्यांच्याच गटामध्ये आहेत आणि राहतील त्यावर त्यांना कोणताही संशय नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जाते। तटकरे यांच्या या आरोपावर आधारित चर्चा कशा आकार घेईल, आता येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील राजकारण काय वळण घेतंय यावर सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। राज्यातील आगामी निवडणुकांचा विचार करताना शरद पवार यांची वक्तव्य आणि तटकरे यांच्या संपर्काच्या आरोपांचा दृष्टिकोन निश्चितपणे राजकीय परिस्थितीला वेगळं वळण देऊ शकतो। राज्यातील भविष्यातील राजकीय समीकरणं काय दिशा घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवारांचे खासदार फुटतात का? सुनील तटकरेंनी खरंच संपर्क केलाय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।